हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. आणि अशा प्रकारे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि ही आपली राहणार आहे गणपती सिरीज व्लॉग राहणार आहे. सो गणपतीचे 10 दिवसाचे, पण आपण आपले व्लॉग्स असतील 7 दिवसाचे, असं मी विचार करून चाललो आहे. आता होप सो हे म्हणजे सक्सेसफुल पण व्हायला पाहिजे. म्हणजे 7 डेज व्लॉग तरी गणपतीचे होतीलच, कारण की कंटेंट आता आहेत लगातार. सो ट्राय करू आपण तसंच व्हायला. झालं तर बरंच आहे, चांगलंच आहे, होईलच. पप्पांची साथ आहे तर मग अजून काय पाहिजे आपल्याला. सो तुम्ही विचार करत असाल मी रेडी होऊन वगैरे कुठे जातो आहे, तुम्हाला दाखवतो पुढे कुठे जातो आहे. आधी तर आपली ही CNGची टाकी झाली खाली, आधी CNG भरू. गाडी चालते कालपासून पेट्रोलवरती. सो आधी CNG भरू आणि आपले ॲज कम्पेअर म्हणजे नेहमीसारखंच आपल्याला त्या लोकांना पिकअप करायला जायचं आहे. काय आता शेवटी मलाच जायला लागतं सगळ्यांकडे, माझ्याकडे कोण नाहीत. ते बाकीचे तर लोक बोलत असतील की ते लोक तिथल्या तिथे म्हणून तू त्यांना घ्यायला तरी जातोस, आम्ही इकडे घनसोलीला राहून आमच्यापर्यंत पण नाही. ते विचारी तर आरती कधी बसून मागे लागले, यश ये यश ये यश ये. बाबा यशाने शिवाय ऐकल्या पण अजून गेला नाही घ्यायला. आरती ब्लॉग बघत असशील तर नक्कीच येऊ आपण नेक्स्ट वीकमध्ये. होप सो, नक्कीच नेक्स्ट वीकमध्ये नक्की. आणि जाऊ कुठेतरी फिरायला, असं विचार चालू आहे. बघू तर सक्सेसफुल पण करू. सो डोंट वरी. आणि अशा प्रकारे CNGची लाईन रास आहे रास. लोकांना घरी बसवत नाही वाटतं. माझ्यासारखेच उपट सोंडे आहेत, सगळेचे सगळे बाहेर फिरायला निघतात. हां, सो पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये तर मजा येणारच आहे. आज आपला व्लॉग कसा राहणार आहे तुम्हाला माहिती आहे का? आपण म्हणजे फुल डेचा व्लॉग टाकूया. 12-1 पर्यंत एक व्लॉग, म्हणजे रात्रीचे 12-1 पर्यंत एक व्लॉग संपवून टाकायचा. त्यानंतर आपण नेक्स्ट व्लॉग चालू करायचा, असं माझा प्लॅन चालू आहे. बघू आता कसं काय. फर्स्ट टाईमच आहे, होईल नाही होईल होईलच, नाही होणार नाही असं नाही, होईलच. सो आता वाजले 4:30 वाजलेत ऑलमोस्ट. एक काम होतं माझं, पण ते पूजाने एका फोनवरती केलं. सो आता तिकडे जायची गरज नाही, पूजाच ते हँडल करून घेईल. सो त्याचं टेन्शन नाही राहिलं. आता पूजा वैदे अथर्वाला उचलायचं आहे, विघ्नेशला पण उचलायचं होतं, पण विघ्नेश बहुतेक मामाच्या घरी चाललं आहे म्हणून त्याला उचलण्यामध्ये काही सेन्स नाही. तो बोलला आपण रात्री भेटू म्हणून त्याकडे रात्री. आणि ओमकार गेला आहे गावी. ओमकार बोलत होता की चल 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 चल, बट राहिलं. सकाळी उठला राहिलं, बाकी काही नाही. सकाळी उठलो नाही म्हणून. आणि दुसरी गोष्ट काय बरं बोलायचं होतं, आठवलं तर सांगतो. हां गाईस, बाय बाय. भेटूया तुम्हाला पुढे. जरा CNG भरू मग भेटू. हां गाईज, एक गोष्ट बोलायची राहिली की जर तुम्हाला फुल ब्लॉग बघायचा तर फुल ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलला आहे. सो तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. लिंक बायोमध्ये आहे इन्स्टाच्या. सो तिकडे जाऊन तुम्ही बघू शकतात, किंवा डायरेक्ट जाऊन यश भोसले टाका, तिकडे येईलच. सेकंड नंबरवरती, फर्स्ट नंबरवरती पण येऊ. टाईम घेईल पण काम होईल. काय बोलतं काय करत नाही, जाऊ द्या. बरं आहे, पण माहिती आहे गाईस गणपती आहे आणि पाऊस नाही आहे, एवढंच चांगलं वाटतंय ना. दुसरी गाडी घेऊन निघणार होतो मी, पण म्हटलं जाऊ द्या, आता हीच गाडी घेऊन जाऊया. बघा तर गाईस CNG वगैरे भरून चाललो आहे, झालं आहे. आता चाललो आहे आधी वैद्य अथर्वाला उचलू, त्यानंतर मग तिकडे जाऊ पूजाकडे. भेटूया पुढे. गाईज विषय कसा माहिती आहे का, आता इकडून आपल्याला जायचं आहे आर्याच्या घरी. म्हटलं तुम्हाला आधीच सांगून टाकावं की काय आहे ना काय नाही, आता परत उगाच सीन नको. पोरी बघा आल्या, लेट कमर्स बघा, लेट कमर्स दिसतात का? अशा प्रकारे आले आहेत. लेट तर थेट काय ना तर काय करू. सो बघू आता कुठं यायचं कुठं नाही. आर्याच्या घरी जाऊ, त्यानंतर वाट लागली शर्टाची. आर्याच्या घरी जाऊ, मग नंतर बघू कुठं चाललोय कुठे नाही.
आणि बहुतेक झालंच टाइम भेटलाच तर मग बेलापूरचे गणपती फिर गाईज आता एवढी मोठी मस्करी झाली. फाटलेले माझे नाही आता मी बोलते ना मम्मी स्वतः बोललेल मला की जा म्हणून गणपतीला मम्मी बोलेल जा म्हणून यार. गाईज हिची रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही कोणी घेत नाही चौघातून. तिची मम्मी पण घेत नाही शेवटपर्यंत. साथ सोडते नंतर एक टाइम आल्यानंतर. अरे तेव्हा 1 वाजला होता अरे अख्खी नाईट मारणार रे. अरे अख्खी नाईट मारणार रे. आम्ही काय संध्याकाळी सकाळी हो 2 शब्द मॅम 2 शब्द. तुला काय वाटलं 2 तासात लालबागला जाऊन येऊ? अरे नाही मला वाटलं की तुम्ही सकाळी पहाटे जाणार पहाटे आम्हाला उठणं नसतं रे. हा नालायक मला हे करत असतो तू नाही येणार रे असं का बोलतोस मला मग पागल. मग आता तेच झालं तू नाही ना रे. जळणं होतोय मला. जल कुकडी. सोडायचंय लक्षात. अरे हो बाबा आधीला उचलू दे. तिला विधी सांगितलं 2 शर्ट आणि 2 पॅन्ट घ्यायच्यात मेन तर आधी. कपडे घ्यायचे आपल्याला. कपडे घ्यायचे जायचं आपल्याला. मला पण जुडिओला जायचं यार. सेल संपायच्या आधी आता माझे पैसे संपतील. संपले. हे हा ते आहे वाउचर आहे आपल्याकडे. काय नाही, आपल्याकडे वाउचर आहे. कितीचं होतं 700 800 असे बोललेलं. हा 700 रुपयाचं कसलं होतं voucher आहे? अरे शाळा. स्टुडिओचं. आणि असं काय घेतलेलं रे तू? ते नाही का आपण मी नव्हतं घेतलं बाप्पा. हे कार्ड देतात. ते मेकअपचं किट बिट घेतलेलं. स्वामींनी घेतलं. स्वामीन थँक्यू हा ते वाउचर जर उपयोगी आलं तर थँक्यू नाही तर त्या थँक्यू voucher रिटर्न. मध्ये आता आम्ही किती जण काय काय घेणार आहे बघ. दीदीने आता 300 चा ड्रेस पण बघितला आहे. 300 चा dress. 299. 300 पण नाही 299 आहे. 300 1 रुपये माफ करते. ते कसं असतं माहितीये का वाउचर कोणाचा मित्र कोणाचा शॉपिंग कोण करते. चलताय रे 21% चार्ज. गप रे जलकुकडू. हे मी जलगोकुळ फक्त खायचे कामं करतात. स्वतःला खायला घेतलंय गे. 2 मिनिटं तुझ्या कुठे? पेन दिला आली. चव बघतोय. चांगले. ठीक आहे. मला नाही बघ ना. लई गोडे. आणि हा फक्त द्यायचे आहेत का? लई गोडे. पावकिला पावचा अर्ध काय असतं? ते काय नसतंय का? अर्धा पाव. अर्धा पाव. अर्धा पाव 50 ग्राम लिहिली ना 50 ग्राम. सेट हे करू ना पाव किलो ना हे अर्धा पाव. हे अर्धा पाव ते अर्धा पाव असं करू. अर्धा एवढं चांगलं नाही वाटत. हे बघ काय ते हे देखो ये आधा पाव और ये आधा पाव हा मिक्स मिक्स मिक्स. हा खायला चालाय हा खायला चालाय. सेट येऊ घालू तिकडून. ये तिसरा. हा हा हे बघ हात बघा कोणाचा आधी पुढे हात. चांगलं आहे. किती आहे पण हा पण गोड आहे. अरे घे ना. आणि हा पण लई गोड आहे. सेमच आहे. एक आधा किलो खा जाएगा भैया. यश तिकडे नको. राईस कसं आहे माहितीये का ते काय नाही स्वीट बोलणार. तरी घेतले का तुम्ही? मला पण घेऊ शकतो आज बोलून आली आहे मी. हा मग घे. एक मिनिट माझं काम झालं का नाही 1 मिनिट मला विचारू दे. ते क्या? अरे म्हटलं गाईज चालली विदाउट इन्व्हिटेशन देऊन. सो हा कुठे झालं जायचं माहिती आहे का तुम्हाला? नाही नको सरप्राईज. सांगितलं मी जाऊ दे. शी यार मग कसा विचारतो धावळा? सो मित्रांनो अर्धा किलो पेढे खाऊन हिने आता कोल्ड्रिंक पिले त्याच्यावरती आणि कोल्ड्रिंकचा काय संबंध पण? अरे गोड आणि गोड सोडा. सोडा. तो एवढूसा पेढा खाल्ला मी. अर्धा किलो गप सकाळपासून किती खात असतील. 1 ग्राम खाल्ला असेल. आणि लोक तर उकडीचे मोदक बनवून आणत पण नाही डिमांड केली तरी. प्रसाद होता निवेद होत ते घरी गेलेत ना. तिला मग तेच तिच्या अरे मग नैवेद्य एवढे तरी आणायचे 5-6. गाईस कसं आहे माहितीये का पाठव असू एवढं भारी इन्व्हिटेशन बनवून दिलं. इन्व्हिटेशन पाठवणार ना पण असं तोंडाने बोललेलं वेगळं पडतं का? Yes. नाही आम्हाला आमच्या घरी येऊन इन्व्हिटेशन पाहिजे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. तिच्या पप्पांना पाठवते. नाही नको गाईज. आमंत्रण भेटलंय आपल्याला गाईज आपल्याला जायचंय गणपतीला. पप्पांनाच पाठवते.
गणपतीला जायचं तर लोक ड्रेसिंग कसे मारतात, कसे रेडी होतात. हा काय अरे थांबा हा गाईज 1 मिनिट. काय हे म्हणजे गाईज हे काय? हा फक्त ठुमके लावता येतात, ठुमके. हा फक्त ठुमके लावता येतात. गणेश चतुर्थी. बाय बाय गाईज. हा नुसते ठुमके. असं चल ना लवकर येऊ जाऊन जायचंय. कुठं जायचं? काय केलं दिवसभर विघ्नेश? जे तुला आता रेडी व्हायला जायचंय. रेडिओ ला जायचंय. मग केस बिस कॉपीराईट. सॉरी काय नाही घरात झोपलो होतं दिवसभर. का दिवसभर? कारण की मला माहिती आज रात्री झोपायला नाही भेटणार, उद्या रात्री झोपायला नाही भेटणार, परवा रात्री झोपायला नाही भेटणार. काही सलग 4 दिवस झोपायला नाही भेटणार आहे मला. तर तुम्हाला मी इकडे पण या दोघींना पण हिला काय काम नाही धाम. घरात झोपा करत असते ती. गाईस मी तुम्हाला म्हणून बोललो की आपले लगातार 7 दिवस ठीक 7 आहे व्लॉग्स यार, येणार गणपती आहे. पण वर्षातून एकदाच येतो. आणि 7 दिवस गणपतीसाठी 7 एवढं. व्लॉग्स साठी तुम्ही रेडी राहा. आमचा एडिटर पण रेडी आहे. 7 दिवस Editor ने हात वर केले. 7 दिवस असे मोदक खाऊन झोपणार आहे ना मी. झोपणार मध्ये सॉरी. एडिटरने हात वर केले. त्याने हार मानली मी. ब्लॉग बनवतो त्यालाच ब्लॉग एडिट करायचा असतो. गाडीचे लाभ नाहीतर विघ्नेश पैसे घ्यायच्याकडून. हा भाई. अरे गाईज मी पैसे भरतो हा गाईज एडिटिंगचे. फुकट नाही करून देत गाईज तो. साला सबको फुकट करता है और मेरे को पैसा लगाता है वो. काय महिन्यातून एकदा चायनीज खायला घालतोस. हसला बघा तो. म्हणजे आता बघा तुम्हीच काय खरं खोटं सत्य आहे. गाईज असं काहीच कोणाचं तर काय बोलू नको, किती काहीच बोलतो. मित्रांनो असं कधी कोणाचं काय बोलायचं नसतं. हा, सच्ची. गप रे गप. गप मी बरोबर बोलले. हे आपल्याला सीवूड्सला जायचं आहे ना? इकडे हा, तेच बोलते. टमटमली भाई भरून सगळे चाललोय त्याच्या घरी. ओळख नाही, कधी बोललो नाही, काय नाही. कधी बोलले नाही. कधी बोलली मी त्या दिवशी कॉलवर फक्त बोलली, तो बोला माझ्याकडे फोन आहे, तो पण नाहीये इथे. मी तर एक पाहिलं मिनिट. सुद्धा नाही त्याला. गाईज आता ना एक इन्सिडेंट झाला. इन्सिडेंट म्हणजे आम्ही फक्त आर्याला फोन केलेला की आम्ही ओळखत नाही तुला वगैरे, मग आम्ही तुझ्या घरी कसं काय आम्ही म्हणजे आम्ही. हां हे लोक. सो या लोकांनी कॉल केला की आम्ही ओळखत नाही हे ना ते. आम्ही बोलणं चालू होतं आमचं असं ना तसं. मग तो बोलतो की ठीक आहे दे फोन. मग फोन दिला. हा आमचा छमिया बॉय पोरीच्या आवाजात बोलला हॅलो. आता ओळख झाली नाही ना ते. आई शपथ असा हसायला येतो ना गाईज खतरनाक वालं. असे वाह्यात मित्र भेटलेत ना मला, असे वाह्यात. ह्या दोघांनी पण घरी उकडीचे मोदक खाल्लेत आणि इकडे आणायला होत नाही या लोकांना. गणेश चतुर्थीच्या यश मला पूर्ण बोलू दिलं नाही. डिसरिस्पेक्ट यश. राहू दे आता, एकदाच आता झालं. एकदाच आता म्हणजे काय रिकॅप हे रिपीट नाही होत का? रिकॅप बोलते आयला. काय बोलली परत आहे का? मग सांग. मी बोलली यश त्या ढेरामध्ये तो जरा वागताच येत नाही. आला आता वागतोय कसं बघा. यशा जरा वाग. बसून बाहेर पडायचं असतं. घ्या ते तुमचा व्लॉग घ्या आणि ते बघितलं तुम्ही. हसत होती हा स्वतः. आम्ही दुसऱ्या गोष्ट असं होतं ते ब्लॉग मध्ये दिसेल. काय केलं? काही नाही. नुसती पोरांची काही गडबड चालू आहे गाईस. नुसती पोरांची घाई. तुम्हाला एकाची ओळख आहे. ए श्रेयस इकडे इकडे. तिची ओळख करायची राहिली. त्या दिवशी मी ह्याला ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये बघितला असा हा श्रेयस कृष्णाचा भाऊ. कृष्णाचे पण ब्लॉग बघा आणि हा पण सुरुवात आता करणार आहे. माझ्याकडे मी गरीब माणूस नथिंग वापरतो आता थोड्या दिवसात S24 अल्ट्रा घेणार आहे. अगो बाय. अरे इथं टाव. ए आर्य थांब. सो गाईज
दर्शन करू मग तुम्हाला भेटू. बाप्पा संध्याकाळी येते परत. गाईज अशा प्रकारे दर्शन झालं आपलं आणि चाललोय आपण आता पूजाची सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड आहे कोणतरी, तिच्या घरी चाललोय आपण गणपतीला. सो गाईज काय आलं सो गाईज तिकडे जाऊ आणि गणपती बाप्पांचं जरा दर्शन घेऊ. अरे बाबा मला माहितीये मी 4 वेळा यायला बोललो गाईज. चालला विघ्नेश सोडून आपल्याला, म्हणजे घरी चालला असं काय ना सोडून. आपल्याला शिवलं आता परत सिवूडला जायचंय काय. आम्ही सिवूड ते बेलापूर ते सिवूड. तुझं कोण आहे काय बघ ओळखीचं आताच. त्यांच्याकडे पण जाऊ. नेरुळला ती मैत्रिणीच्या घरी. तरी बसलं पाहिजे तिच्या घरी. अच्छा गणपतीच नाव असं. हे बाबा तुझे पण मैत्रीण मित्र बघतो ना ब्लॉग कोणाचे हिचे. बघतात भाई सगळे बघतात. कोणाचं नाव नीट करायचं. सो गाईज आपण चाललो आता हिचे आपला पूजाच्या मैत्रिणीच्या घरी. म्हणजे आपण नाही, म्हणजे हे तिघं चालले, ते तिघं जाऊन वरती ब्लॉग बनवतील. सो तुम्ही ते बघा कसे बाप्पा वगैरे. ठीक आहे, भेटूया पुढे. आम्ही आता आलोय पूजाच्या घरी, तुझ्या फ्रेंडच्या घरी, आणि यश आम्हाला फोन देऊन गेलाय. पळाला तो आम्हाला फोन देऊन ब्लॉग काढण्यासाठी. आम्ही गणपतीचा ऑलमोस्ट 7 वाजले. 7 ऑलमोस्ट नाही 7च वाजलेत बघा. आणि आता आम्ही परत चाललोय खारघरला. आणि बेलापूरला गेलो, बेलापूरवरून परत सिवडला आलो, सिवडवरून परत आता खारघरला. हे इकडे हिच्यामुळे बाकी काय नाही. काय नाही, तूच डबल काम केलं. काय नाही, तुम्हाला कळेल की कोणाच्या घरी गेले ते. हे लोक, मी नव्हतो गेलो. हां ठीक आहे, बाकी लोक काय नावं ठेवायचे नाही, लगेच नावं ठेवतात. कोई नाही ठेवताय, तूही नाव ठेवता काम. सो आता चाललोय घरी. एक काम आहे ते बघू, जर झालंच तर. हे दोघं तर काही येत नाही, हे दोघं चालले लालबागला. डिमांड जाणारच नाही यार. हे हा परवा जाऊ ना. आता काय हे तुमचं फिक्स आहे ना लालबागचं. आजच नाही रे, उद्याचं बघूया. यश उद्याचं वगैरे कसं काय जायचं, कुठं जायचं बघ. सो गाईस वैद्य अथर्वला सोडलंय, इकडे चाललोय आता परमिशन घ्यायला. कारण की तुम्हाला माहिती उद्या आम्ही कुठे जाणार आहे गाईज. मजा येणार आहे. बावळट झालायस तू. नाही मजा आने वाला कल. चल आगे देख, बंद कर ना उसको. ऑकवर्ड हो रही है क्या पूजा, तो ऑकवर्ड हो रही है. बंद कर उसको. गाईज आम्ही इकडे शेगडे बघायला लागलो. शेगडे मारवाडी बघा, मारवाडी. हिला काय घेऊन चाललं माहिती आहे का, कारण की जरा बार्गेनिंग करू शकते ना, म्हणून बार्गेनिंग स्किल्स जास्त आहे ना पूजामध्ये. नाही येत मला, घ्यायचे तर घे. घ्यायचे तर घे असं. ऐसा बोला ना, ओळखीने घ्यायचे का. चला गाईज पुढे भेट. अशा प्रकारे आमचा ब्लॉग येतो घेतलाच आहे मी. हा इधर मोदक हे उकडीचे मोदक गाईज फायनली भेटलेले आहेत आपल्याला. चालू करू का मी पण. हो सूप उकडीचे मोदक म्हणजे सूप. टाकायचं जायचं थांब पहिला. गाईस गंध बघत असेल तुम्ही, बोलत असेल गंध कुठं आला अचानक. ते साहेबांच्या घरी गेलं तर रुद्राक्ष साहेब, ते तर इकडं नाही, तर त्यांच्या जागेवरती आपण हजेरी लावली. सो तिकडे जाऊन आलो, दर्शन घेतलं. आता चाललोय अग्रो, इथून बाहेर निघतोय. एक मिनिट गाईस, हा काय एवढं ब्लर झालं आहे मॅडम. हां ठीक आहे. हां सो आता चाललोय अग्रो, इथून बाहेर निघतोय. जाऊ डायरेक्ट आपण ह्याच्याकडे, आपलं काय आर्य जुराळे, आर्याकडे जाऊ. तिकडून आमचं आहे गायज. आमचा तिकडे अजून एक आहे, तो 10 वाजणार त्याला. मग त्याची आम्ही वाट नाही बघत, आम्ही डायरेक्ट चाललो तिकडं. डायरेक्ट जाऊ.
न बघू पुढे काय आहे ना काय नाही. नाईट मारायचंय जर 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 याच्या मनात आलं तर मरीन ड्राईव्हला पण सांगा तुम्ही कमेंट करून फटाफट. हा कमेंट म्हणजे काय आत्ता ब्लॉग नाही टाकणार आहे लगेच 12 वाजता हा ब्लॉग होईल. टाकणार 12ला संपणार ना. हा. मला 1-2 तासात टाकशीलच 1-2 वाजता. क्लास मोठे या साहेबांना ऑर्डर भेटले. हा बोलतोय की विघ्नेशचं हे नाहीये लायसन्स नाहीये 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं. मी याला बोललोय की 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं नाही. थांब मला वाटतं की त्याचं लायसन नाही. तो आता येईल बघा 1-2 तासात येईल. सो तेव्हा यांच्या दोघांमध्ये पैसे लागलाय. चला मग तेव्हा समजा. गाईज हा बोललाय की 1000 रुपयाची पैसे की विघ्नेशचं लायसन्स नाही. मी बोललोय की विघ्नेशचं 4 व्हीलरचं पण आहे आणि 2 व्हीलरचं पण लायसन्स आहे. विघ्नेशचा ऑरा वाढलाय. आता विघ्नेशची वाट बघायची. विघ्नेश तुझा ऑरा वाढला. और प्लस 999. 9 वाजता 8:30 वाजता पोरगा येणार होता. वाजले किती दाखवा जरा. 11:30 वाजले. मला स्टेशन पाशी घ्यायला आलोय आणि आता चाललोय आम्ही घरी. आर्यच्या घरी चाललोय. तिकडेच नाईट मारणार आहे म्हणून. चला गाईज पुढे भेटतो. पुढे भेटूया पुढे. पाऊस येण्यावरती आधी जाऊ दे. तर गाईज वाजले किती माहिती आहे का ऑलमोस्ट 12 झालेत आणि बघू आता तिकडे ए बघू तुझं बाकी जाऊ. काय नाही आईस्क्रीम चालतं ना. गाईज 12:30 वाजलेत आणि हा ब्लॉग आपण इकडेच वाईंडअप करूया आणि आपण नेक्स्ट ब्लॉग नंतर चालू करू. आणि आता साईडला ना चल ना उन्हा खायला घेतोय. अरे गुरुवार आहे ना आज. गुरुवार नाही कोण बोललं गुरुवार आहे का? बुधवार आहे. बुधवार आहे. बुधवार आहे. बुधवार आहे. गुरुवार चालू झाला 12 वाजून गेले ना. ए काहीच नाही खाऊ शकत. माझा पण उपवास आहे. काहीच माझा पण उपवास आहे. अरे मंदाईस काय जरा पालतुगिरी काय करतोय. उचलतोय ना. हा? शिवे शाप द्यायला लावलो. काय काय ब्रह्ममुहूर्त 3 वाजता आणि छोट्या पोराला माफ असतं. चला गाईस हा ब्लॉग आपण इकडेच वाइंड अप करूया ना. कशाला wind up चालू करू आणि हा, जेवायला बसलाय बिचारा. ते कसं आहे ना गाईज एडिटरला आधी खाऊन घ्यायला लावतो त्यानंतर तो एडिट मारेल ना मग कसं तुमच्यापर्यंत ब्लॉग लवकर पोहोचेल. चला गाईज बाय भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जर तुम्हाला गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि मेन गोष्ट ही सिरीज आपली 7 दिवसाची सिरीज राहणार आहे. सो यू दॅट 7 दिवसाचे ब्लॉग कंटिन्यू येत राहणार आहे. ती सिरीज बघत राहा आणि इन्स्टाला पण फॉलो करा कारण की त्यावरती पण आपले छोटे छोटे शॉर्ट रील्स येणार आहेत ब्लॉग रिलेटेडच. सो बघा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा. बाय स्टे ट्यून.